अंबरनाथच्या कोहोसगाव परिसरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या जवळपास 200 महिला मतदार पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। भाजप आणि काँग्रेसनं शिंदे सेनेवर हा आरोप केलाय। कोहोसगाव भागातून त्यांना पकडण्यात आलंय। पोलिसांनी या सर्वांची आधार आणि पॅन कार्डद्वारे तपासणी सुरू केली आहे, तर त्यांच्या मतदानाशी संबंध आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाने यांनी। मध्ये एका मंगल कार्यालयात 200 संशयित महिला आणि पुरुष असल्याचं माहिती मिळाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या हॉलवरती गेले। जे 200 महिला पुरुष जे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि जे नवीन पोलीस स्टेशन बनते अंबरनाथ पश्चिमचं तिथे ठेवण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो हे जे हा जो दरवाजा आहे या दरवाजाच्या आतमध्ये या लोकांना ठेवलेले आहे। पोलीस त्यांची ओळख म्हणजे त्यांची चौकशी करते आणि पाहायला गेलं तर हे लोक कशासाठी आले होते इथे आणि त्याची माहिती घेतली होते। हे लोक भिवंडीचे असल्याचं बोललं होतं। मात्र आज जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी या लोकांना इथे आणल्याचं बोललं जात आहे आणि जे हे एका मंगल कार्यालयामध्ये जिथे या लोकांना ठेवण्यात आलं होतं तिथे भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाड मारून या लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे। कॅमेरामन कृष्णा मालेचा अजित वाले, साम टीव्ही, अंबरनाथ।